गणलाटे दिवस गणलाटे सकाळ बातमीदार म्हणून काम करतो चंद्रपूर शहराला आज 550हून जास्त वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव चंद्रपूर शहरामध्ये सुरू आहे. गोंडराजांची इथे वस्ती होती. राजे गोंडराजांनी चंद्रपूर शहराची निर्मिती केलेली आहे. गोंडराजांच्या काळानंतर गोष्टींचे राज्य आले चंद्रपूर शहरावर आणि त्यानंतर इंग्रज सत्ता स्थापन झाली. भारत स्वातंत्र्यानंतर तिथे नगर परिषद सुरू झाली. तेव्हापासून नगर परिषद आणि जिल्हा परिषदांचं राज्य सुरू आहे. चंद्रपूर शहरामध्ये गोंडकालीन काही वास्तू आहेत, त्यानंतर इंग्रजकालीन वास्तू आहेत आणि इंग्रजांनी स्थापन केलेल्या तेव्हाच्या अनेक वास्तू आधी जतन करून ठेवल्या गेलेल्या आहेत. चंद्रपूर शहरात इंग्रजांचं राज्य असताना अनेक काही घडामोडी घडून गेलेल्या आहेत. त्या घडामोडी आजही चंद्रपूर शहरात आठवण म्हणून कायम आहे. 550 वर्ष पूर्ण होताना चंद्रपूर शहराचा विकास हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेला आहे. चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर शहरामध्ये महाउष्णिक वीज केंद्र आहे, जो आशियातील प्रथम क्रमांकाचा ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. मात्र ही औद्योगिक क्रांती होताना चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रदूषणासारखी गंभीर समस्या सहन करावी लागतात. या समस्येमुळे आरोग्याची समस्या प्रामुख्याने समोर आलेली आहे. त्यानंतर प्रदूषणाच्या समस्येमुळे सिंचनाची समस्या निर्माण झाली. शिवाय शेतीची प्रगती होऊ शकलेली नाही. हा विकास करताना आर्थिक समतोल किंवा विकासात समतोल राखण्यात आलेला नाही. चंद्रपूर शहरात प्रामुख्यानं मोठे उद्योग आहेत. सिमेंट उद्योग आहे, वीज केंद्र आहे. कोळशावर आधारित सर्वच उद्योग चंद्रपूर शहरात आहेत. त्यामुळे इथला विकास हा झपाट्याने झाला, पण प्रदूषणासाठी गंभीर समस्या सोडवता आलेली नाही. शिवाय शेतीवरच्या प्रदूषणाचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे शेतीचा विकास झालेला नाही. येथील शेतकरी पारंपरिकच शेतीत अडलेला आहे. आजही नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती आज केलेली जात नाही. शिवाय तंत्रज्ञानाचा फार मोठा कमीपणा लागतो. प्रदूषणमुक्त शहर आणि हिरवे चंद्रपूर शहर आता होणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्हा वास्तविक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगलाचा जिल्हा होता. मात्र औद्योगिक क्रांतीमुळे सर्व जंगल भुईसपाट झाले. त्यामुळे आज हा जिल्हा त्या जुन्या काळापेक्षा जंगल विरहित झालेला आहे. तेव्हा पुन्हा प्रदूषणमुक्त आणि हिरवे चंद्रपूर करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सिंचनाची व्यवस्था करताना जंगल कायदा म्हणजे वन कायदा आड येत आहे. त्यामुळं अनेक सिंचन प्रकल्प इथे अडलेले आहेत. जे अडलेले किंवा रखडलेले प्रकल्प आहेत सिंचन प्रकल्प ते होणे अत्यावश्यक आहे. जर ते झाले तर नैसर्गिक पाण्यावर अवलंबून शेतकरी स्वयं होऊ शकतात. जागतिक दर्जावर चंद्रपूर जिल्ह्याला नेण्यासाठी इथं फार मोठं वैभव आहे. चंद्रपूरला लागूनच पंचायत तळावासारखा अभयारण्य आहे. तिथे इको टुरिझम आणि जागतिक लेवलचं पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकते. वाघासारखा दुर्मिळ प्राणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो. चंद्रपूर शहरातही बिबट, वाघ, हरिण, चितळ, रांगवे यासारखे प्राणी दिसतात. जागतिक दर्जाचा विचार करताना चंद्रपूर शहराचा नकाशा जर त्या जागतिक दर्जावर न्यायचा असेल तर पर्यटन विकास, इको टुरिझम विकास करणं आवश्यक आहे. चंद्रपूर शहरात असलेल्या गोंडकालीन वारसांना जतन करून त्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाची आणि स्थानिक नागरिकांची फार मोठी गरज असणे आवश्यक आहे. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.